वीज पुरवठा खंडित, लग्न मंडपांचे नुकसान, आंबा पिकालाही मोठा फटका बसण्याची शक्यता। रायगड जिल्ह्यातील महाड आणि पोलादपूर तालुक्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले। हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी पावसाचे आगमन लवकर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। सायंकाळच्या सुमारास सुरू असलेल्या वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। पोलादपूर शहरासह तुर्भे, पार्ले, लोहारे आणि परिसरातील अनेक भागांमध्ये जोरदार वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे। काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विद्युत तारा तुटून वीजपुरवठा खंडित झाला आहे। दरम्यान आंबा पिकालाही या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे। तसेच 9 आणि 10 तारखेला लग्नसराई असल्यामुळे उभारण्यात आलेले अनेक मंडप वाऱ्यामुळे उडून गेल्याने आर्थिक नुकसान झाले आहे। या नैसर्गिक संकटाची शासनाने तातडीने दखल घेऊन पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। अनंत गोळेसह सिद्धेश पवार, मी 24 तास, पोलादपूर। हे बघा, आज गावी जे वादळ आणि पाऊस झाला त्याच्यामध्ये आमचे तुकाराम सीताराम उतेकर यांचं घराचं नुकसान झालं। त्यांचे पत्रे, घराची रेलिंग वगैरे सगळं वादळामध्ये उडून गेलंय। तर बघा, वाऱ्याचा प्रेशर एवढा होता ना की त्याच्यामध्ये पूर्ण वन साईड पूर्ण उकडून निघाले, काय राहिले नाही त्याच्यामध्ये। जे बांधकाम होतं ना, विटांचं बांधकाम होतं ते सुद्धा निघून गेले त्याच्यामध्ये। हे 2 पत्रे इथे, 3 पत्रे तिकडं मागं पडलेत, हे झाड इथे पडले सालापूच्या इथे। आणि ही ब्लॅक कलरची वायर आहे, इलेक्ट्रिक पॉवर सप्लाय, त्याला तुटली, ती डॅमेज झाली थोडी, तर ते रिकवर केल्याशिवाय त्याला कोणी हात लावू शकत नाही। वादळ एवढं होतं की बरंच नुकसान झालंय गावात। हे बघा, हे आपले राऊत मामांचं घर, त्याच्यामध्ये हा आंबा पडलाय बघा। एवढं वादळ होतं, एवढा पाऊस होता, त्याच्यातून एवढं मोठं नुकसान झालंय। ते बघा, सगळे पूर्ण घर बरबाद, पूर्ण हे वाशे वगैरे सगळं काय तुटलं आंब्याच्या वजनाने। हा आंबा कुणाचा होता? रघुबांचा काय? बघा, हा रघुबांचा आंबा पडलाय बघा। वन साईड पूर्ण इकडे वाड्यावर नाही पडला ना, हा वाड्यावर नाही पडला, हा खाली गल्लीमध्ये पडला। पवारांचं जुनं घर आहे, त्या जुन्या घराला लागून साधू पवारांच्या घरावर जो आंबा पडलाय तो बघायला जाऊ। तसंच हा बघा, साधू पवारांच्या घरावर हा आंबा पडलाय। फार नुकसान झालंय त्यांचं, पण हे सगळं अचानक झालं। वादळ एवढं होतं, पाऊस एवढा होता की हे सगळं एक 5 मिनिटाच्या कालावधीमध्ये हे सगळा प्रकार घडला। बघा, ती भिंत वगैरे तुटली, झूम कर ना जरा, ती भिंत तुटून आतमध्ये सगळे फांदी पाळा पाचोला आतमध्ये पडल्या, घराचं पण नुकसान झालंय। वन साईड घर तर पूर्ण वरच्या साईडने पूर्ण बाद झालं। त्याच्यानंतर हा भाग बघा, आहे किती आंबा, जुना आंबा होता फार, तो पण पडलाय। तो इकडं आपलं तलाव आहे, तलावाच्या वरच्या साईडला पडलाय म्हणून ठीक आहे, त्याच्यामध्ये काही हानी नाही झाली एवढी। मधल्या विरच्या इथे आंब्याचं झाड आहे, बहुतेक तुक्याबांचं असावं, ते पण पडलंय। म्हणजे एक छोटंसं वादळ नाही म्हणता येणार। तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील।